नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि आज दिनांक 9 फेब्रुवारीच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडींना. तर चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे आणि आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा हा पहिला प्रश्न आहे. हा स्टार करून ठेवायचा आहे की भारतातील पहिले विवाहपूर्ण समुपदेशन सेंटर महाराष्ट्रामध्ये कोठे सुरू केलं जाणार आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, नाशिक या ठिकाणी नुकतंच भारतामधील पहिलं विवाहपूर्व समुपदेशन सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर हे जे काही प्री मॅरेज काउन्सिलिंग सेंटर असणार आहे याची नुकतंच घोषणा ही राष्ट्रीय महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत विजया रहाटकर यांनी केलेली आहे. आणि हे भारतातलं पहिलं असं सेंटर असणार आहे जे की आपल्या महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी सुरू केलं जाणार आहे. 8 मार्च या रोजी, ज्या दिवशी जागतिक महिला दिन असतो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. याचा उद्देश लक्षात ठेवायचा आहे की महिलांचे लैंगिक शोषण आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या ज्या घटना होत असतात त्या रोखण्यासाठी हे विवाहपूर्व समुपदेशन सेंटर सुरू केले जाणार आहेत. असे एकूण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यांमध्ये सेंटर्स टप्प्याटप्प्याने सुरू केलं जाणार आहे. आणि पहिलं सेंटर हे नाशिक या ठिकाणी सुरू केलं जाणार आहे, जे की भारतातलं पहिलं सेंटर असणार आहे. म्हणून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. स्टार करून ठेवायचा आहे हा पॉईंट. याद्वारे विवाहाच्या आधी मुलगा आणि मुलगी या दोघांना विवाहानंतर कौटुंबिक संबंध कसे टिकवून ठेवावेत याविषयी जे तज्ज्ञ लोक आहेत ते समुपदेशन करणार आहेत, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच देशामधील पहिलं AI विद्यापीठ सुद्धा आपल्या महाराष्ट्रामधील पनवेल या ठिकाणी उभारलं जाणार आहे. हा पॉईंट सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच भारताची अंतराळ मोहीम चांद्रयान-4 कोणत्या वर्षी लॉन्च करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, 2027 पर्यंत ही मोहीम लॉन्च केली जाणार आहे. याची नुकतंच घोषणाही करण्यात आलेली आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर जे भारताचे केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री आहेत जितेंद्र सिंग यांनी या चांद्रयान-4 मोहिमेची घोषणाही केलेली आहे. आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की भारत 2027ला ही मोहीम लॉन्च करणार आहे. याचा उद्देश काय असणार आहे की चंद्राच्या पृष्ठभागावरून जे खडक आहेत त्याचे नमुने घेऊन परत पृथ्वीवर घेऊन येणे. यासाठी खर्च मंजूर करण्यात आलेला आहे 2104.06 कोटी रुपये. त्यासोबतच आपल्याला ज्या भारताच्या एकूण 3 चंद्रयान मोहिमा झालेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. चंद्रयान-1 मोहीम 2008 साली पार पडलेली आहे. चंद्रयान-2 मोहीम 22 जुलै 2019ला आणि चंद्रयान-3 मोहीम 14 जुलै 2023ला झालेली आहे. आणि या चंद्रयान-3 मोहिमेद्वारे भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातला पहिला देश बनला होता मित्रांनो. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे आपलं इस्रो आहे त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. सो लॉंग फॉर्म असणार आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. याची स्थापना झाली होती 15 ऑगस्ट 1969ला आणि मुख्यालय आहे बँगलोर या ठिकाणी. सध्या अध्यक्ष आहेत व्ही नारायणन. पहिले अध्यक्ष होते विक्रम साराभाई, ज्यांना भारतीय अंतराळ तंत्रज्ञानाचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यासोबतच आपल्याला हा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की नुकतंच इस्रोची 100व्या क्रमांकाची मोहीम ही यशस्वीपणे पार पडलेली आहे 29 जानेवारीला. आणि या मोहिमेद्वारे NVS-02 नावाचं उपग्रह प्रक्षेपित करण्यात आलेला आहे. तसेच इस्रोने स्पेडेक्स नावाची मोहीम सुद्धा लॉन्च केलेली आहे. हे इतर महत्त्वाचे मुद्दे आहेत जे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. नुकतेच अटलांटिक महासागर पार करण्याचा विश्वविक्रम कोणत्या भारतीय वंशाच्या महिलेने केला. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. जे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, अनन्या प्रसाद हिने नुकतंच अटलांटिक जे महासागर आहे ते पार करून विश्वविक्रम केलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. नाव लक्षात ठेवायचं आहे अनन्या प्रसाद, जे की भारतीय वंशाची महिला आहे. सध्या ती युनायटेड किंगडम या देशाची नागरिक आहे.
त्याचं वय आहे 34 वर्ष आणि तिने नुकतंच अटलांटिक जे महासागर आहे ते पार केलेलं आहे आणि त्याद्वारे त्याने स्वतःच्या नावावर विश्वविक्रम केलेला आहे. तिने एकटीनंच हा महासागर पार केलेला आहे मित्रांनो आणि असं करणारी जगातली पहिली महिला बनलेली आहे. एकूण 52 दिवसामध्ये 300 मैल अंतर तिने पार केलेलं आहे. कालावधी होता 11 डिसेंबर 2024 ते 31 जानेवारी 2025 या दरम्यान. त्याने प्रवास सुरू केला होता स्पेन देशातील कॅनरी जे बेट आहे त्या ठिकाणावरून आणि शेवट झाला होता कॅरेबिया येथील अँटिग्वा या ठिकाणावर. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच अजून एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, जी भारताची काम्या कार्तिकेयन आहे त्याने नुकतंच जगामधील 7 खंडातील सर्वोच्च शिखरे सर्वात कमी वयामध्ये पार केलेली आहेत आणि ती असं करणारी पहिली भारतीय महिला बनलेली आहे. तिने अवघ्या वयाच्या 17 वर्षामध्ये हे करून दाखवलेलं आहे. हा मुद्दा सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या देशाच्या महिलेने मिसेस वर्ल्ड 2025चा किताब जिंकला? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, दक्षिण आफ्रिकेची ही महिला आहे जिने नुकतंच मिसेस वर्ल्ड 2025 किताब जिंकला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. ही जी काही विजेता आहे मिसेस वर्ल्ड 2025ची त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे शेगो जेलाई. देश आहे दक्षिण आफ्रिका आणि या पेशाने एक वकील आहेत आणि हा किताब जिंकणारी ती पहिली कृष्णवर्णीय महिला बनलेली आहे मित्रांनो. हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. या स्पर्धेची सुरुवात झाली होती 1994ला आणि ही जी स्पर्धा होत असते मिसेस वर्ल्ड नावाची ती ज्या विवाहित महिला असतात त्यांसाठी ही आयोजित करण्यात येत असते. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि या स्पर्धेच्या भारतीय विजेत्या कोणत्या आहेत ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. 2001ला आदिती गोवित्रीकर आणि 2022 साली सरगम कौशल या मिसेस वर्ल्ड ठरलेले आहेत. त्यानंतर अजून 2 मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. मिस वर्ल्ड 2024चा किताब जिंकलेला आहे क्रिस्टिना पिचकोवा जी की चेक रिपब्लिक या देशाची आहे आणि मिस इंडिया 2024 बनलेली आहे निकिता पोरवान. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या IITने स्तन कॅन्सरचा लवकर शोध घेण्यासाठी जिनोम ॲटलास लॉन्च केला आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, IIT मद्रास. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच IIT मद्रासने स्तन कॅन्सरचा लवकर शोध घेता यावा असा जिनोम ॲटलास लॉन्च केलेला आहे आणि हा भारताचा पहिला जिनोम ॲटलास असणार आहे मित्रांनो. हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. याद्वारे काय केलं जाणार आहे की जे काही स्तन कॅन्सर असणार आहे त्याचं वेळीच शोध घेता येणार आहे आणि त्यावर योग्य असे उपचार करता येणं शक्य होणार आहे. त्यासोबतच आपल्याला जे स्तन कॅन्सर असतं अर्थात ब्रेस्ट कॅन्सर याचे काही लक्षणं लक्षात ठेवायचे आहेत. जसं की स्तनांमध्ये गाठ येणे, जे काही स्तनांचा आकार असतो त्या आकारामध्ये बदल होणे, हे काही लक्षणं असतात ते आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच जगामध्ये स्तन कॅन्सरमुळे महिलांचं जे काही मृत्यूचं प्रमाण आहे ते जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं दिसून येत आहे. म्हणून या रोगाविषयी आपल्याला जागरूकता पसरवणे आणि जागरूक असणे खूप महत्त्वाचं आहे. त्यासोबतच आपल्याला अजून एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की 4 फेब्रुवारीला जागतिक स्तन कॅन्सर दिवस साजरा केला जात असतो या रोगाच्या विषयी जागरूकता पसरवण्यासाठी. हा मुद्दा सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणत्या देशाने बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांना देशातून परत पाठवले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, अमेरिका या देशाने नुकतंच जे भारतीय बेकायदेशीरपणे अमेरिकेमध्ये राहत होते त्यांना आता परत भारतामध्ये पाठवून दिलेला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचा आहे आणि हा मुद्दा अतिशय चर्चेमध्ये आहे सध्या, त्याविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर अमेरिका देशामध्ये जे बेकायदेशीरपणे राहणारे भारतीय होते मित्रांनो त्या देशातून आता त्यांना काढून टाकण्यात आलेलं आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 104 भारतीयांना मायदेशामध्ये पाठवण्यात आलेलं आहे. नुकतंच जे अमृतसर आहे पंजाब या राज्यामध्ये त्या ठिकाणच्या विमानतळावर अमेरिकन लष्कराचं विमान आलेलं होतं C-17 नावाचं. त्या ठिकाणी त्याने ते सर्व जे काही भारतीय नागरिक होते त्यांना त्या ठिकाणी सुखरूप उतरवण्यात आलेलं आहे आणि हे सर्व भारतीय लोक जे होते ते डंकी मार्गाचा वापर करून अमेरिकेमध्ये बेकायदेशीरपणे जाऊन राहत होते. म्हणून त्यांना अमेरिका या देशाने त्या देशातून बाहेर काढलेले आहे. तसेच अमेरिकन या देशाचं असं म्हणणं सुद्धा आहे की सध्या 18,000 असे बेकायदेशीर राहणारे भारतीय त्या देशामध्ये आहेत आणि टप्प्याटप्प्याने त्या सर्वांना त्या देशामधून बाहेर काढलं जाणार आहे. डंकी म्हणजे काय असतं की ज्या एखाद्या देशामध्ये
बेकायदेशीरपणे जाऊन राहणे, म्हणजे त्या व्यक्तीकडे पासपोर्ट नसतो, व्हिसा नसतो, तरी पण त्या देशामध्ये ते इल्लीगलपणे राहत असतात. याविषयीचा एक चित्रपटसुद्धा मागच्या वर्षी आलेला होता शाहरुख खान याचा डंकी म्हणून. त्या त्या चित्रपटामध्ये खूप चांगल्या प्रकारे दाखवण्यात आलेलं आहे, की लोकं कसे भारतामधून वेगवेगळ्या देशांमध्ये या डंकी मार्गाचा वापर करून जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी जाऊन राहत असतात. तर हे काही चर्चेत असणारी घडामोड होती, ते आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे, नुकतेच कोणते राज्य नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, कर्नाटक हे राज्य नुकतंच नक्षलमुक्त घोषित करण्यात आलेलं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर कर्नाटक राज्य नुकतंच नक्षलमुक्त झालं असं घोषित करण्यात आलेलं आहे. राज्यामधील जे मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी होता श्रेणी ए दर्जाचा, त्यानं नुकतंच आत्मसमर्पण केलं. त्यानंतर ही घोषणा करण्यात आलेली आहे. तसेच आपल्याला अजून एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, की 2026 पर्यंत केंद्र सरकारनं असं लक्ष ठेवलेलं आहे, की भारताला नक्षलमुक्त करायचं आहे. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि सध्या जर बघितलं तर भारतातील असे 9 राज्य आहेत, ज्यामधील 38 जिल्हे आहेत, जे की नक्षलग्रस्त म्हणून चर्चेमध्ये आहेत किंवा त्या ठिकाणी नक्षलवाद्यांचं प्रमाणही जास्त आहे. त्यामध्ये महाराष्ट्रामधील 2 जिल्हे आहेत, गडचिरोली आणि चंद्रपूर. हे नावं आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तसेच कर्नाटक राज्याचा उल्लेख आलेला आहे. तर त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. राजधानी आहे बँगलोर, मुख्यमंत्री आहेत सध्या सिद्धरामय्या आणि राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण बघितल्या होत्या, त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच कोलकाता येथील फोर्ट विल्यम किल्ल्याचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, विजयदुर्ग. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच अवकाशामध्ये सर्वाधिक काळ स्पेसवॉक करण्याचा विक्रम कोणत्या भारतीय वंशाच्या अंतराळवीराने केले? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, सुनीता विलियम्स. आणि या प्रश्नाविषयी आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये चर्चा केलेलीच आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच जल जीवन मिशन योजनेचा कालावधी कधीपर्यंत वाढवण्यात आला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, 2028 वर्षापर्यंत ही जल जीवन मिशन आहे, त्याचे कालावधी वाढवण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच गुजरात राज्यातील पहिला जैवविविधता वारसा स्थळ कोणता बनला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले होते. योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, गुन्हेरी गाव. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच कोणत्या राज्यात मनमित्र नावाने चॅटबॉट सुरू करण्यात आला आहे? उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, आंध्र प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच नवीन चावला यांचे निधन झाले, ते कोण होते? आणि उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, माजी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी कोणत्या पुस्तकाचे अनावरण केले? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, कर्मयोगिनी वीरांगना. या पुस्तकाचं अनावरण नुकतंच या ज्या विजया रहाटकर आहेत त्यांनी केलेलं आहे. याविषयी सुद्धा आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच कोणत्या देशाने युनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स काउन्सिलमधून बाहेर पडण्याची घोषणा केली? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, इस्रायल. त्यानंतर मित्रांनो, आपण काल होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता, की 58व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? याचं उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदरपणे डिटेलमध्ये कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. यावरून दिसून येत आहे की तुम्ही किती चांगल्या प्रकारे या प्रश्नांचा अभ्यास करत आहात. ज्या विद्यार्थ्यांनी याचं उत्तर दिलेलं नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, तारा भवाळकर, जे भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे त्याचे अध्यक्ष त्या असणार आहेत. त्यानंतरचा आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे, की नुकतेच महाराष्ट्र केसरी 2025चा विजेता कोण ठरला? अतिशय सोपा प्रश्न आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच लेक्चरच्या मोफत नोट्ससाठी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555, त्याला जॉईन करून घ्यायचं आहे. तसेच आपलं व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे स्मार्ट अभ्यास या नावाने. त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी मोफत चालू घडामोडीच्या ऑनलाईन टेस्ट ह्या टाकत असतो. त्याला सुद्धा तुम्ही जाऊन जॉईन करून घ्यायचं आहे. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.